सांगली महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि सर्वच पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सध्या पार पडत आहेत। आपण सध्या आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या संयुक्तपणे या ठिकाणी मुलाखती पार पडत आहेत। या ठिकाणी इच्छुक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी आमदार जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, खासदार विशालदादा पाटील असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व मुलाखती पार पडत आहेत। कोणत्या भागामध्ये सक्षम उमेदवार द्यायचा या सर्व बैठकीमध्ये आता मंथन केलं जाणार आहे। त्यानंतरच या ठिकाणी उमेदवार जाहीर केले जाणार। आपल्याबरोबर काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कुठून आलाय तुम्ही आणि कुठल्या प्रभागासाठी तुम्ही उमेदवारी मागत आहे? प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण महिलामधून मागतोय आम्ही मिसेससाठी, सोनल विक्रम पाटील सावर्डेकर यांच्यासाठी। कोणत्या पक्षासाठी तुम्ही उमेदवारी मागत? आय काँग्रेससाठी, राष्ट्रीय काँग्रेस। आपल्याबरोबर नगरसेवक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, सध्या भाजपचं वातावरण एका बाजूला दिसत आहे, दुसऱ्या बाजूला या साईडला काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही आघाडी करून या ठिकाणी एकत्र मुलाखती पार पडत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा कसा होऊ शकतो? काँग्रेस व राष्ट्रवादीला पूर्णपणे फायदा होणार यावेळी, त्यामुळं काही शंका नाही। आणि प्रभाग 15मधून मी माझी उमेदवारी मागितलो आहे, अ गटातून रोज हुसेन पठाण। त्यामुळं काही आम्हाला प्रभाग 15साठी तर काही अडचण नाही। आपल्यावर आणखी काही इच्छुक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल तुम्ही की आता उमेदवारी मागण्यासाठी तुम्ही इकडे आलेला आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुम्ही मागत आहे, पण सध्या जरी वातावरण जर बघितलं तर महापालिका गेले त्या ठिकाणी प्रशासक होतं, काही काम झालं नाही, लोकांच्या तीव्र पाहून आहेत, विरोध आहे, त्या पुऱ्या कशा केल्या जाणार आहेत? 100% तुम्ही म्हटलेला प्रश्न बरोबर आहे, खूप काम करावे लागेल, पण काय हरकत नाही आहे। काँग्रेस राष्ट्रवादी सर्व आघाडी एकत्र मिळून लढणार आहे। भविष्यामध्ये सत्तेत येऊन लोकांची कामं मार्गी लावणार 100%। काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकत्रपणे या ठिकाणी लढणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे। येणाऱ्या 15 तारखेलाच समजून जाईल की सांगलीच्या जनतेने नेमका कौल कोणाला दिलेला आहे। स्वप्नील एरंडोलीकर, LS मराठी, सांगली।